तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता एक पॉईंट डायरीमध्ये ॲड करायला अर्जुनने सायलीला सांगितलेला असतो. तर सायली म्हणत असते, अरे चा मी तर डायरी खालीच विसरली, थांबा हा मी डायरी घेऊन येते. आणि असं बोलतच ती डायरी आणायला आता खाली जाते. तेव्हा ती डायरीचं पान उघडून बघते. आधी जे प्रिया नाव लिहिलेलं असतं ते पानच तिच्याकडे नसतं. त्या डायरीमध्ये पान न दिसल्यामुळे तिला शंका येते की हे सगळं करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ही प्रियाच आहे, कारण तिनं प्रियाला तिथे पाहिलेलं होतं. त्यामुळे प्रियाला रंगेहात पकडण्यासाठीच ती गेलेली असते. त्याच वेळेला प्रिया तिला बाहेर सापडते. तर प्रियाच्या हातामध्ये तो पेपर आहे का हे बघण्यासाठीच इथे सायली गेलेली असते. सायलीला प्रिया म्हणत असते की काय झालं आहे. जसं आता प्रिया दाखवते की तिला काहीच माहिती नाही आहे, पण सायली आता प्रियाला म्हणत असते की तू जे काही करतेस ते तुला असं वाटतंय का की मला कळत नाही आहे. तू पक्की चिचुंद्री आहेस. ते म्हणतात नाही का, तू मुद्दामूनच ते पान फाडलेस, कारण तुला आता त्यावर तुझं नाव दिलेलं दिसलं. त्यामुळे तुला डाऊट आला की ही लोकं काही शोधतायत का, म्हणूनच तू हे सगळं केलेलं आहेस. असंही आता प्रियाला सायली बोलत असते. त्यानंतर आता सायली प्रियाला म्हणते की चल आता तुला सगळ्या घरच्यांसमोर एक्सपोजच करते. इथे तर सगळ्यांना दाखवतेस की तू चांगली किती वागतेस आणि तुझ्यामध्ये किती चांगले गुण आहेत ते आता सगळ्यांना समजू देत ना की तू कशी आहेस ते. असंही प्रियाला आता सायली बोलत असते आणि खेचत घेऊन जात असते. पण त्यावर आता प्रिया म्हणत असते की उगाच कशाला सगळ्यांना त्रास देते. हो, मी फाडलं असेल ते वहीचं पान, पण एवढं काय त्यामध्ये. सायली घर डोक्यावर घेण्यासारखं. त्यानंतर सायली आता प्रियाला त्या होळीसमोर घेऊन येते. अर्जुनही सोबतच असतो. सायली प्रियाला आता धमकावतच म्हणत असते की बघ, लक्षात ठेव, त्याबद्दल एकही जर पुरावा सापडला ना तर तू आमच्याकडनं वाचत नसतेस. मग लक्षात ठेव काय होईल तुझं ते. या गोष्टी डोक्यामध्ये एकदम फिट ठेवायच्या, नाहीतर पुन्हा एकदा तुला काहीतरी वेगळं वाटेल. मग आता इकडे जेव्हा हे सगळं काही बोललं जातं तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की मी कशाला काय करू, मी खरंच ना खूप सुधारायचा प्रयत्न करते, या घरची चांगली सून व्हायचा प्रयत्न करते, त्याचसोबत मला ना चांगली बायको व्हायचं आहे. अर्जुन, तुलासुद्धा मी तेच सांगते, ऐक ना मी काय म्हणते ते. मला एवढंच तुला सांगायचं आहे की बघ, ज्या काही गोष्टी आहेत त्या मागे टाकून पुढे जायचा निर्णय मी घेतला आहे, आणि त्यामध्ये तू माझा मित्र होतास बालपणीचा. मैत्री मला पुन्हा अनुभवायची आहे. मी माझ्या वागण्यात बोलण्यात खूप बदल केलेला आहे, पण हे सगळं खरंच मला मनापासून वाटतं ना, म्हणून मी केलेलं आहे. यामागे माझा काही स्वार्थ नाही आहे. मी खरंच बदलली आहे, विश्वास ठेवा माझ्यावर. असंही आता ती म्हणत असते. पण अर्जुन सायलीला बरोबर माहिती असतं की प्रियाची चाललेली ही नाटकं आहेत. ही कितीही काही झालं तरी ही मुलगी सुधारणाऱ्यातली नाही आहे, हे सुद्धा बरोबर माहिती असतं. आणि म्हणूनच आता जे काही प्रिया बोलत असते ना त्याला आता ही लोक इग्नोरच करत असतात. प्रिया म्हणत असते की मी आतापासून या घरासाठी ना खूप काही करू पाहते, पण मला ना उगाचे ना असं काहीतरी बोलून ना खोटं ठरवू नका. मला खरंच या घरासाठी तुमच्या सगळ्यांसाठी खूप काही करावंसं वाटतं. आणि मला सायली तुला खरं सांगू का, एक जाऊ म्हणून सुद्धा तुझं कौतुक वाटतं, कारण या घरामध्ये तू सगळं काही सांभाळून घेते. उलट मीच तुमच्या दोघांचे आभार मानायला येणार होते, कारण तुमच्यामुळे निदान माझी आई तरी व्यवस्थित आहे. आज माझ्या आईची जी अवस्था आहे पूर्णपणे ती बरी झाली आहे ना, याला तुम्हीच तर जबाबदार आहात. तुम्ही नसतात तर माझ्या आईचं काय झालं असतं. असं देखील प्रिया आता बोलत असते. प्रिया त्यानंतर बोलून झाल्यावर निघून जाते. तर सायली आणि अर्जुन दोघंही जण आपापसात बोलत असतात. त्याच वेळेला आता अर्जुन सायलीला म्हणतो की हिला कसं काय वाटू शकतो की आपण हिच्यावर एवढा विश्वास ठेवतोय ते. आपला काही हिच्यावर विश्वास नाही, हिची काही नाटकं आपल्याला माहिती नाही आहेत का. हिला पुरतं ओळखून आहोत आपण, ही कोणत्या थराला जाऊ शकते एखादी गोष्ट करण्यासाठी ते. आणि आता आपणसुद्धा एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की हिनं रक्त का दिलं नसेल, यामागे काय उद्दिष्ट आहे. म्हणजेच काल ती तिथं आली पण तिने रक्त दिलं नाही, मग आपण हिचं रक्त कसं चेक करायचं याची कल्पना आता अर्जुन विचार करतच असतो. त्यातच आता सायलीच्या एक डोक्यात मस्त आयडिया येते की आपण रक्तदान शिबिर ठेवायचं आणि त्यामध्ये आपण प्रियाचं रक्तही घ्यायचं.
प्रियाचं रक्त घेतल्यानंतर आपल्याला तिचा ब्लड ग्रुप समजेल आणि सगळ्याच गोष्टींचा खुलासा होईल. अर्जुनला ही आयडिया खूप जास्त आवडते. अर्जुन लगेचच आता अश्विनला कॉल करतो. अश्विनला म्हणतो की उद्या ना होळीनिमित्त आपल्याकडे ब्लड कॅम्प ठेवायचा प्लॅनिंग केलेला आहे. कारण आज प्रतिमा आत्याला जेव्हा ब्लड हवं होतं तेव्हा हॉस्पिटलमध्ये ब्लडची कमी होती हे जाणवलं. मग आपल्याकडे सुद्धा काहीतरी युनिक असं असायला हवं, यासाठी आपण हा डिसिजन घेतलेला आहे. तर अश्विनलासुद्धा ही कल्पना खूप जास्त आवडते. तो म्हणत असतो की ठीक आहे, उद्याच आपण हा कॅम्प आयोजित करूया, या सगळ्याची तयारी मी करतो, असं देखील अश्विन आता अर्जुनला सांगतो. त्यानंतर आता अश्विन जेव्हा अर्जुनला या सगळ्या गोष्टी सांगतो ना, तेव्हा अर्जुनही रिलॅक्स होतो. अर्जुन फोन ठेवल्यानंतर सायलीला सांगतो की अश्विन सगळ्याची सोय करणार आहे. उद्या आपल्याला जे हवं आहे ना ते आता आपण मिळवून राहायचंच. तेव्हाच तर आपल्याला समजणार आहे की नेमकं गुपित काय दडलं आहे ते. जर हिचा ब्लड ग्रुप मॅच नाही झाला तर तिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतीलच की, असंही आता म्हटलं जातं. मग सायली आणि अर्जुन उद्याच्या दिवसाची वाट बघतच असतात आणि दोघंही रूममध्ये आता जायला निघतात. कारण आता पटकन त्यांना रूममध्ये जाऊन पुढचं प्लॅनिंगसुद्धा करायचं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता अस्मिता उठलेली असते आणि अस्मिता किचनमधून येणाऱ्या सुगंधाला बघूनच म्हणते की आज काही स्पेशल बनवलं जात आहे का? सायली, काय गं, आज कसला बेत आहे? त्यावर सायली म्हणते, बदामाचा शिरा बनवते. ते काय ना, आपल्या प्रतिमा आत्या हॉस्पिटलमधून येत आहेत ना, त्यांना जरा आरामाची गरज आहे आणि त्यामुळे त्यांच्या अंगात जर बळच नसेल तर त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशली हा शिरा बनवते. पूर्ण आजींचं लक्ष मात्र बाहेर दाराकडेच लागून राहिलेलं असतं की प्रतिमा कधी येईल. आता प्रताप हे पूर्णाजीला म्हणत असतात की अगं थोडं खाऊन तरी घे. नाही, प्रतिमा आल्यावर एकदमच मी खाणार आहे. कुठे राहिली ही प्रतिमा? केव्हाशी निघाली ती लोक? अजून कसे काही आली नाहीत? असाच विचार ना पूर्णाजीच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. म्हणून पूर्णाजी आता थोडा विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अर्जुन आणि त्याचसोबत सायली हे घरातच असतात. तर सायलीने पूर्ण तयारी करून ठेवलेली असते की कधी एकदा प्रतिमा आत्या येते याची. प्रतिमा आत्या आल्याला दिसल्याबरोबर सगळ्यांनाच आनंद होतो आणि सगळेजण प्रतिमा आत्याकडे धावत जातात. प्रतिमा आत्या जेव्हा येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सायलीला जरा बरं वाटतं. सायली प्रतिमा आत्याची चौकशी करत विचारत असते की तुला आता कसं वाटतंय? बरी तर आहेस ना? रिलॅक्स वाटतंय का? त्यावर प्रतिमा हो असं म्हणते. त्यावर रविराजसुद्धा प्रतिमा आत्याला सांगत असतात की तुला बाकी काही झालं तरी चालेल गं, पण हे असं हॉस्पिटलाइज होऊ नकोस. तुला हॉस्पिटलला घेऊन जायचं म्हटलं का धडकी भरते. मग आता आपण जर काळजी घेतली प्रतिमा आत्याची तर प्रतिमा आत्यांना काहीच होणार नाही असं सायलीही म्हणते. आणि सायलीने बदामाचा शिरा बनवलेला असतो. ती सगळ्यांनाच म्हणते की चला फ्रेश व्हा सगळेजण, म्हणजे एकत्रच नाश्त्याला बसूया. प्रतिमा आत्याचीच वाट बघत आम्ही सगळेजण बसलेलो होतो. बाहेर आता जे ब्लड कॅम्प आयोजित केलेलं असतं तिथेच आता सायली अर्जुन जातात. कारण सायली अर्जुनला तिथे असणाऱ्या त्या नर्सला पूर्णपणे इन्फॉर्मेशन द्यायची असते की कसं सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत त्या. आणि प्रियाचा फोटो दाखवून पुढचं प्लॅनिंगसुद्धा त्यांना करून घ्यायचं असतं. यासाठी तर आता ते दोघंही जण बाहेर जातात आणि त्या बाजूला सिस्टरला बोलवून घेतात. ती सिस्टर जशी बाहेर येते तसं आता सायली आणि अर्जुन सांगू लागतात की आम्ही ना आता प्रत्येकाला इथे येऊन ब्लड डोनेट करणार आहोत, पण त्यातून एक मुलगी जी येईल तिचं नाव असेल तन्वी सुभेदार. खरं तर ना तिचं आम्हाला फुल चेकअप करून हवं आहे. तिचा ब्लड ग्रुप तर हवाच आहे, पण बाकीच्या टेस्टसुद्धा करून घ्यायच्या आहेत. पण प्लीज तुम्ही तिला ते सांगू नका, पण तुम्ही त्या सॅम्पल ब्लडचं घ्या आणि आम्हाला बाकी टेस्टचे रिपोर्टही द्या. कारण ना तिला आजार झाला आहे आणि तिला आम्हाला या गोष्टी सांगायच्या नाही आहेत, नाहीतर ती उगाच टेन्शन घेईल. असं देखील अर्जुन उगाचच खोटं त्या सिस्टरला सांगत असतो, जेणेकरून सगळे रिपोर्ट्स ना आता निघतील प्रियाचे. हाच यामागचा उद्दिष्ट असतो. आणि यासाठी सायली अर्जुनने आता प्रियाचा मोबाईलमध्ये असलेला फोटोसुद्धा त्या सिस्टरला दाखवलेला असतो. या मुलीबद्दल आम्ही बोलत आहोत असंही सांगितलं जातं. आता आतमध्ये सगळीजणं डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसलेली असतात. तर त्याच वेळेला अर्जुन आणि सायली तिथे येतात. अर्जुन आणि सायली जेव्हा तिथे येतात तेव्हा प्रतिमा आत्याची आधी चौकशी अर्जुन करतो. तर इथे मात्र रविराज काका हे प्रतिमाला म्हणत असतात की तुला सर्दी खोकला बाकी काही झालं ना तरी चालेल, पण हे हॉस्पिटलाइज होऊ नकोस, नाहीतर बघितलंस ना काय काय म्हणून सहन करावं लागतं ते.
मला ना खरंच ना कसं तरीच होतं, तुला काही झालं की, असंही रविराज आता म्हणत असतात. त्यामुळे प्रतिमा तू तुझी काळजी घे आणि जर तुला काही हवं असेल तर सुमन आणि मी आहोतच की. तेवढ्यातच आता सायली अर्जुन आलेले असतात आणि ते आता सगळी इन्फॉर्मेशन सांगतात की आज आपण एक खाली बाहेर ब्लड डोनेशन ठेवलं आहे. खरं तर ना प्रतिमा आत्या हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा आपल्याला खरं तर ब्लडची गरज होती, पण हॉस्पिटलमध्ये ब्लडची कमतरता असल्यामुळे आपल्याला ब्लड काही भेटलं नाही आणि त्यामुळेच मी आणि त्याचसोबत सायलीने असा निर्णय घेतला आहे की आपण आहे ना आज होळीनिमित्त का होईना ब्लड कॅम्प ठेवूया आणि त्यामध्ये सगळ्यांनी आपण रक्तदान करायचं. कशी वाटली आयडिया? मग ही आयडिया सगळ्यांनाच आवडते. खरंच ही युनिक आयडिया आहे आणि ही आयडिया ना नक्कीच सायलीची असणार आहे. अर्जुन म्हणतो की हो, ही आयडिया माझ्या बायकोचीच आहे. मग आता प्रिया मनामध्ये विचार करते की काल ह्यांना माझं ब्लड भेटलं नाही, मग आज ही लोक ही ब्लड टेस्ट करून हे तर साध्य करू शकत नाही आहेत ना की ह्यांना माझा ब्लड ग्रुप जाणून घ्यायचा आहे. असाही विचार ना आता प्रियाच्या मनामध्ये येत असतो. पण आता सायली म्हणत असते की आपण ठरवलं आहे ना तर ते तसंच करायचं. त्या घरात सगळीजणं खुश असतात कारण सायलीने जबरदस्त अशी आयडिया दिलेली असते. त्यातच आता प्रियाला पहिलं ही लोक बळीचा बकरा बनवणार असतात. म्हणजेच अश्विन आता प्रियाला सांगत असतो की काल तन्वी तुला तुझ्या आईला रक्त द्यायचं होतं ना, मग आज हीच ती योग्य वेळ आहे. म्हणजे बघ, आज तर तुला तुझ्या आईला रक्त द्यायचं नाही आहे, पण गरजू लोकांना सुद्धा रक्ताची गरज असते. जर आज तू रक्त दिलंस तर उद्या कोणाचा तरी जीव वाचू शकतो, असं देखील आता अश्विन हा प्रियाला बोलतो. त्यामुळे प्रियाला तिथून आता हलता येत नसतं. अश्विन प्रियाला म्हणतो की चल आपण पटकन जाऊया, मी तुला दाखवतो. पण आता प्रिया म्हणत असते की थांब ना जरा, मी चेंज करून येते, कारण ह्याच कपड्यांवर कुठे बाहेर यायचं. पण आता अश्विन तिला म्हणतो की काही गरज नाही चेंज करून यायची, कारण तुझे ही साडीसुद्धा चांगलीच आहे, कशाला चेंज करतेस, काही होत नाही आहे, चल. असं बोलून अश्विनना आता प्रियाला घेऊन चाललेला असतो. पण प्रियाला काही अश्विनसोबत जायचं नसतं आणि त्याचसाठी ती विविध कारणं देत असते. पण यावेळेला अश्विनही आता प्रियाचं ऐकत नसतो. प्रियाला सांगत असतो की उलट तुझ्यापासूनच आम्ही सगळ्याचा श्री गणेशा करणार आहोत. अश्विनने ठरवलेलं असतं की पहिल्यांदा प्रियालाच घेऊन जायचं सायली अर्जुनसाठी. हे तर सोने पे सुहागा असतं, कारण त्यांनाही हेच हवं असतं की प्रियाची टेस्ट व्हायला हवी. मग आता अश्विन कारणं काढत असलेल्या प्रियाला तिकडनं लगेचच बाहेर घेऊन जात असतो. तरीसुद्धा प्रिया म्हणत असते की अश्विन अरे थांब ना, मी पटकनच जाऊन येते, थोडंसं चेंज करून येते. पण प्रियाचं बोलणं अश्विन जराही ऐकून घेत नाही. तो सरळ तिला म्हणतो की मला तू काहीच कारणं देऊ नकोस, चल, पहिल्यांदा चल बोललो आहे ना तर चल. असं बोलूनच आता तो तिला बाहेर घेऊन जातो. जेव्हा तो आता तिला हाताला धरून बाहेर घेऊन चाललेला असतो ना, तेव्हा आता कुठेतरी ना मन असं घट्ट झालेलं असतं या प्रियाचं. प्रियाला कळत नसतं की काय करावं, पण आता प्रियाला जावंच लागणार असतं. दुसरा ऑप्शनच प्रियाकडे नसतो. सायली आणि अर्जुनला हेच तर हवं असतं. ते तर या क्षणाची वाट बघत असतात. सायली आणि अर्जुन मजाच घेत असतात, कारण अश्विनने आता स्वतःचा नाश्तासुद्धा अर्धवट सोडलेला असतो आणि तो प्रियाला घेऊन बाहेर जातो. प्रियाला जेव्हा घेऊन तो बाहेर जातो तेव्हा आता तो सांगू लागतो की चल आता तू रक्त पहिल्यांदा दे, पहिल्यांदा तूच बस आणि या कार्यक्रमाची सुरुवात कर. सगळीजणं आता बाहेर आलेली असतात आणि इकडे तिकडे पाहत असतात. सगळ्यांनाच आता हे सगळं आवडतं, कारण हे प्लॅनिंग सायली आणि अर्जुनने केलेलं असतं. आता प्रियाला रक्त द्यायचं म्हटल्यावर भीती वाटत असते आणि म्हणूनच ना ती आता खूप जास्त वैतागलेली असते. तिला जबरदस्तीने सांगतो की नाही, तुला तर आपल्या इथं सही करावीच लागेल, ये सही करून घे, असंही आता सांगितलं जातं. मग त्याच वेळेला ती आता सही करायला पेपर वगैरे तिला दिला जातो. खरं तर सायली अर्जुननेच हे सगळं केलेलं असतं. त्यावेळेला ती घाबरत असते. ती घाबरताना जेव्हा अश्विन बघतो तेव्हा तिला विचारतो की काय झालं आहे, तर ती अश्विनला सांगते की काय ना मला ना जरा सुईची भीतीच वाटते. तिने सुईची भीती वाटते असं सांगितल्याबरोबर इकडे मात्र हसूच येतं अश्विनलासुद्धा. अश्विन म्हणत असतो की उगाच काही सांगतेस गं, उगाच आहे ना काही पण बडबडू नकोस, असंही आता सांगितलं जातं. पण थांब, आपण आहे ना आधी तुझी टेस्ट करूनच घेऊया, म्हणजे कसं
तुलाही बरं वाटेल. मग आता तिची टेस्ट करून घेतली जाते. जेव्हा आता तिचं ब्लड काढायचं असतं तिच्याकडनं आधी एक फॉर्म भरून घेतला जात असतो. तो फॉर्म आता भरत असताना तिचे हातही थरथरत असतात, कारण मुळात ना ते रक्तच तिला चेक करायचं नसतं. आणि मग आता अश्विन तिच्या बाजूला बसलेला असतो म्हटल्यावर तिला तर आता करमत नसतं. तिला नाईलाजास्तव त्या पेपरवर सही करावी लागते आणि तिला पहिल्यांदाच ब्लड द्यावं लागत असतं. जेव्हा आता ती ब्लड द्यायचा विचार करते तेव्हा तिचं मन खात असतं, आपण तर आता ब्लड देऊ, पण या सगळ्याचे परिणाम काय होतील, जेव्हा या लोकांना समजेल तेव्हा काय. म्हणजेच ती विचार करते की ह्या ब्लडमध्ये मी तन्वी नसल्याचं ह्यांना समजलं तर, हाही विचार तिच्या मनामध्ये येत असतो. पण दुसरीकडे मात्र आता प्रियाचं ब्लड हे घ्यायला सायली अर्जुनने त्या सिस्टरला सांगितलेलं असतं. त्यासोबत काही रिपोर्टसुद्धा करायला सांगितलेले असतात आणि त्यामुळेच आता ती सिस्टर पूर्णपणे तयारीनिशी असते. इकडे आता प्रियाचं रक्त काढून घेतला असतं, कारण फॉर्म वगैरे सबमिट तर करून घेतलेला असतो. फॉर्म झाल्यानंतर आता प्रियाला समोर असलेल्या बेडवर घेऊन दिलं जातं आणि त्याच वेळेला तिला सांगितलं जातं की हाताच्या मुठी घट्ट बंद करा. त्याचसोबत तिच्या हाताला बेल्टही लावला जातो आणि तिला सांगितलं जातं की रिलॅक्स व्हा, रिलॅक्स, काही होणार नाही. अश्विनही आता प्रियाला आराम देत असतो आणि तिला सांगत असतो की तू काळजी करू नकोस, तुझ्या बाबतीत काही होणार नाही आहे. तू असा जर विचार करत राहिलीस ना तर त्रास होईल, त्यापेक्षा प्लीज जास्त विचार करू नकोस. आणि असं बोलूनच तो आता तिला या सगळ्यासाठी कसाबसा तयार करतो. जेव्हा तो आता या सगळ्यासाठी तिला तयार करतो ना तेव्हा कुठे जाऊन ती शांत बसते. आणि जेव्हा ती आता बसलेली असते तेव्हा मात्र कल्पना आणि त्याचसोबत खरं तर सगळ्यांना अश्विननं बोलवलेलं असतं, का तर तुम्ही आधारासाठी म्हणून या, नाहीतर तिला कसं तरी वाटेल म्हणून सगळीजणं तिला आधार द्यायला म्हणून का होईना आलेले असतात. पण आता त्या लोकांचा आधार मुळात तिला नकोच असतो. तिला हवं असतं ते म्हणजे आता तिकडनं पळून जायचं असतं, रक्त चेक करायचं नसतं, पण ते तिला काही साध्य करता येत नसतं. मग आता प्रियाचं ब्लड घेतलं जातं तर ती सिस्टर ना इकडे मात्र आता सायली अर्जुनला डोळ्याने इशारा करून सांगत असते, म्हणजेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ब्लड घेतलेलं आहे. मग आपल्याला आता या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर इकडे तिचं ब्लड ना वेगवेगळ्या बॉटल्समध्ये काढलं जातं, कारण वेगवेगळे रिपोर्ट्स तिचे करायचे असतात. सायली अर्जुन मात्र या सगळ्यामुळे खूपच जास्त खुश झालेल्या असतात आणि त्याही आता विचार करतात की आपण जे ठरवलं आहे ना ते अगदी तसंच घडत आहे आणि हो तसंच घडू दे, असाही विचार ना आता दोघांच्याही मनामध्ये येत असतो. इकडे प्रिया घाबरलेली असते, कारण तिचं आता रक्त काढलं जाणार असतं, पण आता तिच्याकडे मार्ग उरलेला नसतो तिथून पळून जायचा. त्यामुळे ती गप्पपणे आता शांत बसते. जेव्हा आता ती शांत बसते ना तेव्हा मात्र आता सायली आणि अर्जुन मजा घेत असतात आणि त्याच वेळेला आता ती दोघंही जणं रिपोर्ट कधी येणार याचीसुद्धा वाट बघत असतात, कारण त्यांना प्रियाची झालेली अवस्था बघूनच ना खूप जास्त आनंद होत होता. प्रिया जी आहे ती मात्र अगदीच अशी टेकून ना झोपलेली असते. त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की हिची झोप वेळ उडवायची योग्य वेळ आता जवळ आलेली आहे. हिला असं वाटत असेल की आपल्याला काहीच वाटत नाही आहे, पण मला सगळ्या गोष्टी कळत आहेत. आता दुसरीकडे बाहेर छान असा रंगपंचमीचा खेळ रंगलेला असतो. पूर्णाजीला रंगवायला कल्पना आत्या त्यासोबत चैतन्य आणि विमलसुद्धा गेलेले असतात. आता पूर्णाजीला रंग वगैरे लावतात तर पूर्णाजी त्यांना म्हणत असते की हो, अरे 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 थांबा, जास्त रंग लावू नका आणि ही म्युझिक जे आहे ना ते कमीच ठेवा, त्याचा आवाज वाढवू नको चैतन्य, नाहीतर तुला चांगलंच माहिती आहे की मी काय करते ते, लक्षात आहे ना तुझ्या. असंही आता पूर्णा आजी ही आता मुद्दामून चैतन्याला ओरडत असते. चैतन्य म्हणतो की हो मला माहिती आहे, पण अर्जुन सायली कुठे आहेत. अर्जुन तर आता ह्या सगळ्यामध्ये एक छान असा सायलीसाठी डान्स करणार असतो आणि त्याचसाठी त्याने ही सगळी तयारी केलेली असते. त्यातच ब्लड कॅम्पचं सुद्धा काम झालेलं असतं आणि रिपोर्ट्स बनवायला गेलेले असतात. प्रियाचे खास करून प्रियाचेच जास्त ब्लड काढलं जातं आणि त्याचेच रिपोर्ट सगळे केले जात असतात. इकडे आता अर्जुन छान तयार असतो गॉगल वगैरे लावून आणि तो आता नाचत असतो. जेव्हा तिथे सॉन्ग लावलं जातं तेव्हा तो बेधुंद होऊन नाचत असतो आणि त्याच वेळेला तो पूर्णाची त्याचसोबत घरात सगळ्यांनाच कलर लावायला येतो. पूर्णाची म्हणत असते की काय रे, तुला सांगितलंय ना, अरे अर्जुन नाही म्हटलं ना, नको, बस झालं, एवढा रंग बस झाला, जास्तीचा रंग नको आहे, असंही आता पूर्णाची अर्जुनला म्हणते. अर्जुन म्हणतो की आजी
होळी तर एकदाच येते ना, मग करू दे ना साजरी. अरे बस ना, किती रंग लावाल, बस 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 झालं. आता तुमचं तुम्ही खेळा ना. अरे आणि तुझी बायको कुठे? अरे बघ तुझी ती बायको तिथे लपून बसले, तिलाही रंग लाव, असंही आता अर्जुनला सांगितलं जातं. सायली आता तिथे घोळक्यात लपून बसलेली असते आणि अर्जुनचं लक्ष जातं की सायली तिथे आहे. मग अर्जुन आता लगेचच सायलीला रंग लावण्यासाठी म्हणून जात असतो. त्याच वेळेला सायली मुद्दामून त्या खांबाच्या मागे लपून अर्जुनला अडकवायचा प्रयत्न करत असते, फसवायचा प्रयत्न करत असते. अर्जुनला मुद्दामून ती त्याच्या मागे पळवते. अर्जुन जसं तिच्या मागे पळतो तेव्हा फायनली अर्जुनने आता तिला पकडलेलं असतं आणि अर्जुन हळूच तिच्या गालाला गुलाबी रंग लावतो. जसा अर्जुन तिच्या गालाला गुलाबी रंग लावतो तशी ती खुश होते आणि ती मात्र आता आनंदातच असते आणि त्यावेळेला ती सुद्धा आता त्याच्या अंगाला कलर लावते आणि त्यामुळे आता ती थोडी लाजत असते, कारण आता त्यांचा असा खुल्लमखुल्ला रोमांस सुरू असतो. तर दुसरीकडे अर्जुनचं बरोबर लक्ष असतं प्रिया काय काय करते या गोष्टीवर, कारण ना जरी गाणं लावून प्रत्येकजण नाचत असले, सायली अर्जुन त्याचसोबत घरातले इतरही, पण प्रिया कुठे आहे याकडे अर्जुनचं लक्ष असतं. सायली अर्जुनसोबत धुळवड साजरी करत असते. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद दिसत असतो, कारण जेव्हा अर्जुन तिला रंग लावतो ना तेव्हा ती लाजून अगदीच चूर झालेली असते. आणि त्यावेळेला आता अर्जुननेही गॉगल वगैरे लावून छान तयार झालेला असतो, तर सायलीही त्याला रंग लावते. आता सगळीच जणं मिळून आता डान्स करतात आणि प्रिया मात्र इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. तिला डाऊट येत असतो, यांनी माझं ब्लड तर काढून घेतले आणि जर रिपोर्ट समोर आले तर माझं सत्य बाहेर येईल. नाही काही झालं तरीसुद्धा मला बघायला हवं. आणि असा विचार करूनच ना आता ती तिथे जाते आणि जिथे कॅम्प आयोजित केलेलं असतं ना तिथे तिचा रिपोर्ट वगैरे आहे का ते बघायला ती खास करून गेलेली असते आणि तिला ना तिचं रक्तही गायब करायचं असतं. हा विचार करूनच ती कॅम्पमध्ये जात असते. ती आता इकडे तिकडे बघते की सगळीजणं बिझी आहेत, तोपर्यंत हीच ती संधी आहे आपल्याला हवा तर मोका मारायची. तर इकडे अर्जुन, सायली, चैतन्य घरातली सगळीजणं नाचत असतात, तर अश्विनसुद्धा त्या कॅम्पमध्ये रमलेला असतो. तर प्रिया आता तिकडे जाते आणि प्रिया आता सगळ्याचा शोध घेत असते. प्रियाला ते सगळे पेपर्स हवे असतात, त्याचसोबत ते ब्लडसुद्धा, आणि म्हणूनच तिचा शोधाशोध सुरू असतं. पण इकडे अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं की जा, मी सांगितलेलं काम कर. मग आता प्रिया जरी तिथे गेलेली असली तरी अश्विनला जाऊन चैतन्य अडवतो आणि मागच्या वेळेसारखा तुमच्या दोघांचाही डान्स व्हायला हवा, कारण सगळीच जणं तुमच्या डान्ससाठी सुद्धा वन्स मोर बोलत आहेत, मग तुमचाही डान्स व्हायला हवा, असं अश्विनला मुद्दामून चैतन्य बोलतो. अश्विन म्हणतो की काय यार तू पण, अरे मला काही माहीत नाही, जा पटकन तन्वीला घे आणि ये आणि मस्त असा डान्स कर, असंही आता सांगितलं जातं. चैतन्याने सांगितल्यामुळे आता लगेचच अश्विन हा प्रियाकडे जातो आणि प्रियाला म्हणत असतो की तू इथे काय करतेस. प्रिया थोडी दचकते, कारण प्रिया खरं तर रिपोर्ट बघायला गेलेली असते, पण कोणत्या तोंडाने सांगणार आहे की ती रिपोर्टचं बघायला आली आहे. ती सांगत असते अरे मी तुला शोधत होते, असं काहीसं खोटं कारण ती आता देऊ लागते. जसं प्रिया खोटं बोलते ना तसं लगेच लक्षात येत असतं. मग आता अर्जुन आणि सायली विचार करतात की आता कुठे पळणार आहेस तू, आता तर तुझं सत्य बाहेर आल्यापासून थांबणार नाहीये. ही अश्विनला आता तिकडनं घेऊन जाते. तीही सांगते की अरे मी तुला शोधत होती, आपल्याला नाचायचं आहे ना. मग आता अर्जुन आणि सायली बरोबर लक्ष ठेवून असतात. आता रिपोर्ट आलेले असतात आणि रिपोर्ट आल्यानंतर प्रियाचं ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे ही गोष्ट कळते आणि हे ब्लड ग्रुप जसं मॅच होणारच नाही आहे प्रतिमा आणि रविराज काकांना. म्हणजेच आता सायली म्हणत असते की ही तन्वी म्हणून आपल्या घरात वावरते, ही खरी तन्वी नाहीच आहे, ही खोटी तन्वी आहे. म्हणजेच आता मला या सगळ्या गोष्टी समजत आहेत, किती खोटं बोललं जातं आहे ते आपल्यासोबत आणि आपल्याला फसवलं जातं आहे. आतापर्यंत आपण समजत होतो की तन्वीच या घरची मुलगी आहे, पण ही घरात वावरते ही खरी तन्वी नाहीच आहे. या रिपोर्ट्सनुसार आपल्याला आता हे तर कळलं आहे, असंही आता सायली अर्जुनला बोलत असते. तर आता सायली आणि अर्जुन कसं काय निर्णय घेतील या तन्वीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.